दरम्यान आता नीट घोटाळा, कांदा घोटाळा आणि आता तर सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकार मेहरबान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 13 कारखान्यांच्या 1898 कोटींच्या कर्ज प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। साखर पट्ट्यातील शेतकरी आणि कारखानदारांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला मोठा फटका बसल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे साखर कारखानदारांची नाराजी दूर करण्यासाठी कर्ज दिल्याची माहिती सुद्धा मिळते। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मंत्रिमंडळ उपसमितीने केवळ 13 कारखान्यांचे प्रस्ताव मान्य केले होते आणि यानंतर अनेक कारखानदारांमध्ये नाराजी असल्याची ही चर्चा होती। मात्र सरकार आता या नाराज कारखानदारांवर मेहरबान असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूणच आपण पाहतोय आता वेगवेगळे कारनामे खरं तर सरकारचे समोर येत आहेत। कुठे नीट घोटाळा समोर येतोय, कुठे कांदा घोटाळा, कुठे मंत्री शेतकऱ्यांसंदर्भातले वादग्रस्त विधान करतात आणि आता सत्ताधाऱ्यांच्या या साखर कारखान्यांवर केंद्र सरकार मेहरबान असल्याचं चित्र दिसतंय। 13 कारखान्यांच्या 1898 कोटींच्या कर्ज प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे सरकारने आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। त्यामुळे हा कारखानदारांना खुश करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे। एकूणच आतापर्यंत कोणकोणत्या कारखान्यांना कर्जाची मंजुरी मिळाली आपण पाहूयात। तर सुंदरराव सोळंके साखर कारखाना बीड यांना 104 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे। तर किसनवीर साखर कारखाना सातारा या कारखान्याला सुद्धा 350 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झालंय। तर किरसवीर साखर कारखाना खंडाळा या ठिकाणी 150 कोटींचं कर्ज त्यांना देण्यात आलेलं आहे। तर अगस्ती साखर कारखान्याला 100 कोटींचं कर्ज देण्यात आलेलं आहे। शिवाजीराव नागवडे साखर कारखाना श्रीगोंदा याला 110 कोटींचं कर्ज मिळालंय। तर संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा यांना 100 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय। वृद्धेश्वर कारखान्याला सुद्धा कोट्यावधींचं कर्ज देण्यात आलेलं आहे। तर शंकरराव कोल्हे साखर कारखान्याला 125 कोटी रुपयांचं कर्ज आहे। तातासाहेब कोरे कारखान्याला सुद्धा कोट्यावधींचं कर्ज आहे। राजगड साखर कारखान्याला 80 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय। तर विठ्ठलसाई साखर कारखाना धाराशिव याला 100 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।